नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जीवल 24 भगवान की, देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की, 20वीं सदी के प्रथमाचार्य जगदीश समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकराचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा समाज कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की, भूबीजी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी कालपासून उत्तम श्रावकांच्या ज्या 11 प्रतिमा आहेत त्याचं कथन करल्यात, आणि काल की प्रतिमांचं पालनामुळे काय फल मिळते याचं कथन केलं होतं, आणि आज दर्शन प्रतिमाच्या माध्यमातून आचार्य भगवान दर्शन प्रतिमा आदी 11 प्रतिमांचं कथन आपल्यासमोर ठेवणार आहेत, की या प्रतिमांच्या माध्यमातून श्रावकांच्या उत्कृष्ट श्रावकपणाचं पालन होणार आहे म्हणून हे सांगायला। पहिला 137 नंबरच्या श्लोकच्या माध्यमातून पहिली दर्शन प्रतिमा काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे सांगणार आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। सम्यक दर्शन शुद्ध, सम्यक दर्शन शुद्ध, सम्यक दर्शन शुद्ध, संसार शरीर भोग निर्विन्न, संसार शरीर भोग निर्विन्न, पंचगुरु चरण शरणो, पंचगुरु चरण शरणो, पंचगुरु चरण शरणो, दार्शनिकस्तत्त्वपथ गृह्यः, दार्शनिकस्तत्त्वपथ गृह्यः, दार्शनिकस्तत्त्वपथ गृह्यः, सम्यक दर्शन शुद्ध, संसार शरीर भोग निर्विन्न, पंचगुरु चरण शरणो, दार्शनिकस्तत्त्वपथ गृह्यः। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी दर्शन प्रतिमाचं स्वरूप आपल्या समोर सांगत आहेत, की दर्शन प्रतिमा काय आहे आणि या दर्शन प्रतिमेच्या माध्यमातून श्रावकांचं उत्कृष्ट आचरण कशा पद्धतीने होणार आहे याचं कथन आचार्य भगवान करल्यात। एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे, कारण की आचार्य भगवान या सगळ्या गोष्टींचं चिंतन आणि मनन आपल्यासमोर ठेवत आहेत, की पहिला निश्चितरूपानं आचार्य भगवान काय सांगल्यात, सम्यक दर्शन शुद्ध। पहिलाच काय दर्शन प्रतिमाचा काय मूळ आधार असेल तर आचार्य भगवान म्हणल्यात की सम्यक दर्शनाचा पहिला आधार काय असेल तर पहिला आधार आहे सम्यक दर्शनाची शुद्धता। पहिलाच काय म्हणल्यात, सम्यक दर्शन शुद्ध, संसार शरीर भोग निर्विण्ण। संसार शरीर भोग निर्विण्ण म्हणजे संसार स्वरूप आणि शरीर आणि इंद्रियांचे जे विषय आहे त्याच्यापासून विरक्त। म्हणजे काय, संसार शरीर आणि भोग या तिन्हींच्या पासून विरक्त राहणे। या संसाराचं जे स्वरूप आहे शरीर आणि इंद्रियांचे विषय भोग आहेत त्याच्यापासून विरक्त राहणे। आणि सम्यक दर्शन शुद्ध म्हणजे काय, 25 दोषांना रहित सम्यक दर्शनाचं पालन करायचं।
25 दोषांना रहित सम्य दर्शनाचं पालन करायचं. आणि पुढे काय सांगितलंय, पंचगुरु चरण, शरण म्हणजे पंच परमेश्वरीच्या चरणाची शरणामध्ये राहायचं. आणि काय, तत्वपथ गृह्य, व्रतामध्ये किंवा मार्गामध्ये मध्यादी निवृत्ती स्वरूप अष्टमूलगुणाचं धारण करायचं. की जे तत्वपथ गृह्य आहे, जे मौन ते धारण करणारा दार्शनिक दर्शन प्रतिमाधारी आहे म्हणून सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, दर्शन प्रतिमाधारी याचा अर्थ काय आहे, महत्व रूपांमध्ये याचा अर्थ काय असेल, जो 25 दोषांरहित सम्य दर्शनाने शुद्ध आहे, संसार शरीर भोगापासून विरक्त, पंचगुरूंच्या शरणात आहे आणि अष्टमूळ गुणांचं धारण आहे, तो खरा पहिला प्रतिमाधारी आहे. दक्षिण भारतात घोळ आहे. दक्षिण भारतातली बरीच लोक पहिली प्रतिमा म्हणजे काय म्हणतात माहिती काय, 3 वेळा दर्शन करायचं. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक हे, त्यांनी तेच मानतात. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आचार्य भगवान स्पष्ट सांगल्यात, पहिली प्रतिमा म्हणजे की नाही नुसतं 3 वेळा दर्शन करणे किंवा दर्शन करणे म्हणजे पहिली प्रतिमा नव्हे. कारण की काही आचार्यांचं मत आहे की पहिली प्रतिमा घेतल्यानंतर पंचम गुणस्थानामध्ये तो जीव जातोय. काही आचार्यांचं मत आहे की दुसऱ्या प्रतिमा घेतल्यानंतरच तो निश्चितपणे 12 व्रत ज्यावेळी ग्रहण करणार आहे त्याच वेळी तो पंचम गुणस्थानात जाणार आहे. जास्त आचार्यांचे मत आहे दुसऱ्या प्रतिमेपासून, म्हणून ते मानलं जाते. कारण की काय, बहुलता अपेक्षा न्याय एक आहे व्याकरणमध्ये, संस्कृत आणि प्राकृतच्या व्याकरणमध्ये बहुलता अपेक्षा एक न्याय म्हणून आहे. न्याय याचा अर्थ काय माहिती आहे, बहुलता अपेक्षा न्याय म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे, फक्त तेच म्हणून माहीत नाही. बहुलता अपेक्षा न्याय म्हणजे काय माहिती आहे काय, आता तुम्ही म्हणताय की आंब्याची बाग, एका एकरामध्ये आंब्याची झाडं लावल्यात, परंतु त्या झाडामध्ये की नाही दुसरी बी झाडं असतात नव्ह का, मग आंब्याची बाग का म्हणताय, जास्त झाडं तिथं आंब्याची आहेत म्हणून त्याला नाही आंब्याची बाग म्हणताय. तसं निश्चितपणे बहुलता अपेक्षा न्याय याचा अर्थ काय म्हणजे जे जास्त असेल, जे जास्त प्रचलित असेल ते मानायचं, याला बहुलता अपेक्षा न्याय म्हणतात. आम्ही चिंतन करणं आवश्यक. त्यामुळं जास्त आचार्यांनी काय सांगितले, दुसऱ्या प्रतिमापासून की नाही दुसरी प्रतिमा घेतल्यानंतरच पंचम गुणस्थान जाते, हे जास्त आचार्यांनी सांगितले, म्हणून बहुलता अपेक्षा न्याय. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणून काय सांगितले, पहिला या प्रतिमेचं काय, संसार स्वरूप शरीर इंद्रिय आणि भोग याच्यापासून विरक्त राहायचं आहे पहिल्या प्रतिमेमध्ये सुद्धा. आणि अतिचार रहित 25 दोषाने रहित सम्य दर्शनाचं पालन करायचं आहे. की एक गोष्ट लक्षात घ्या की 25 दोष कुठले आहेत माहिती आहे तुम्हाला. 25 दोष पहिला बघूया आपण. 25 दोष कुठले असतील तर 8 अंग आहेत की नाही, त्याच्या विपरीत जे 8 अंगाचे विपरीत जे आहे ते पहिला 8 गुण घ्यायचे. म्हणजे एक निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा आहे की नाही, त्याचा पहिला शब्द काढत जायचं, नि काढायचं. शंकित दोष पहिला दोष आला बघा, कांक्षित दोष, त्यानंतर चिकित्सा, विचिकित्सा दोष, मूढ दृष्टी, उपगुण आहे, अनउपगुण, स्थितीकरण, अस्थितीकरण, वात्सल्य, अवात्सल्य आणि प्रभावना, अप्रभावना, ही सगळे जे 8 विपरीत जे दोष ह्या 8 अंगाचे विपरीत आहेत, ते 25 दोषातले पहिले 8 दोष आहेत की याच्या विपरीत आहे ते. म्हणजे शंका घ्यायचीच, कांक्षा इच्छा करायचीच, ग्लानी करायचीच, मूढ राहायचंच, मूर्ख ते सांगाले हो. अनुपगुण म्हणजे काय, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की निश्चित रूपाने याचं पालन करायचं नाही, गुप्त ठेवायचं नाही, सगळं ओपन करायचं. अस्थितीकरण म्हणजे स्थित राहायचं नाही, अस्थितीकरण, चंचल कायम. अवात्सल्य म्हणजे कुणावर वात्सल्य ठेवायचं नाही. आणि अप्रभावना म्हणजे की नाही धर्माची अप्रभावना करायची, प्रभावना करायची नाही. याला 8 दोष म्हणतात. हे 8 दोष. त्यानंतर जे 8 मद आहेत, 8 मद तुम्हाला माहिती आहे, 8 मद माहिती आहेत. ज्ञानम, पूजम, कुलम, जाती, बल, मृद्धी, तपोपो, अष्टावासित्य, मानितम, स्मय, गतस्मायु, गतस्मया. तर हे 8 मद सांगितलेत. यातच ग्रंथामध्ये की नाही काढून बघणं असला बघा, याच ग्रंथामध्ये ती गाथा सांगितली आहे. 25 नंबरची गाथा आहे बघा, ज्ञानम, पूजम, कुलम, जाती, 8 मदांची. तर ते 8 मद आहेत, ते 8 मद. आता मला सांगा, हे 8 आणि 8 किती झाले, 16 झाले, मेजायचं आहे. त्यानंतर 6 अनायतन, 6 आयतन. अनायतन, आयतन म्हणजे काय माहिती आहे काय,
खरे देवशास्त्र गुरु आणि त्यांचे सेवक यांना, खोटे देवशास्त्र गुरु आणि त्यांचे सेवक यांना मानायचं. आयतन आणि अनायतन, काय म्हणाले मी? आयतन आणि अनायतन, की खरे आणि खोटे. आयतन आणि अनायतन ह्या दोन गोष्टी सांगवले. की एक गोष्ट लक्षात घ्या, तर अनायतन याचा अर्थ काय माहिती काय? खोट्या गुरूंना तीन मानणे, त्यांच्या सेवकांना मानणे. हे 6 झाले. 8 आणि 8 किती झाले? 16. आणि हे 6 किती झाले? 22 झाले. काय हुशार. आणि 3 मोडता, लोक मोडता, देव मोडता, पाखंडी म्हणजे गुरु मोडता. हे 3 किती झाले? हे 25 दोषांना रहित असायला पाहिजे पहिल्या प्रतिमावाल्या. काय सांगावले? हे 25 दोष नसायला पाहिजे त्यांच्याजवळ. पहिली प्रतिमा घ्यायची असेल तर. बरेच जण म्हणतात दर्शन केलो की झालं पहिली प्रतिमा, असं नाही. तर या 25 दोषांना तो व्यक्ती रहित असायला पाहिजे, तर निश्चितरूपाने तो सम्यक दर्शनामध्ये दृढ होऊ शकतोय आणि त्यानंतर पहिल्या प्रतिमाचं पालन करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीपासून, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून आलोय की 8 अंगांच्या विपरीत झालं तर काय होतंय, 8 मदांना सहित असल्यानंतर काय होतंय, त्यानंतर अनायतन याच्यामुळे असल्यामुळे खोट्या देवशास्त्र गुरूंच्या पार्टीत असला तर काय होणार आहे? संसारामध्ये फिरणार आहे हो. आणि 3 मूर्ता, या 3 मूर्ता सुद्धा आपण बघून आलोय की मागं झालेल्या आहेत. या 3 मूर्ता या 25 दोषांना रहित असायला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन काय सांगितले बघा, पंचपरमेष्ठींच्या शरणामध्ये पाहिजे. इकडं तिकडं जायचं नाही, भरकटायचं नाही. भरकटतात की इकडे तिकडे भरकटायचं नाही, फक्त पंचपरमेष्ठीच. ओनली 24 तीर्थंकराच, नॉट अदर्स. ओनली 24 तीर्थंकराच. काय दुसरीकडे इकडे तिकडे कुठं जायचं नाही, फक्त 24 तीर्थंकरच पाहिजेत. काय म्हणलं? आम्ही चिंतन करायचं आहे की पंचपरमेष्ठी सोडून किंवा 24 तीर्थंकर सोडून दुसऱ्या कुठल्याही शरणामध्ये जायचं नाही, हे सांगायला. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आणि तत्वप्रत गृह्य म्हणजे काय? जे निश्चितपणे अष्टमूल गुण आहेत, त्या अष्टमूल गुणांचं पालन करायचं, त्या गुणांना धारण करायचं. अष्टमूल गुण म्हणजे काय काय माहिती आहे? अष्टमूल गुणामध्ये मद्य, मांस आणि मधु त्याग. मद्य माहिती आहे, दारू. मांस म्हणजे माहिती आहे. आणि मध म्हणजे का नाही, मध माहिती की? मध माहित नाही? मधमाशांची उलटी आणि संडास खात्यात चाटून गोड गोड लागते म्हणून सांगाले हो. खरोखर सांगायला आहे ते काय आहे सांगा. मध म्हणजे काय आहे? जे सांगितलं तेच आहे. खरोखर ते आहे. मला सांगा, मध आहे तो मध का नाही, निश्चितरूपानं मधमाशा काय करतात, फुलामध्ये जातात आणि आपल्या तोंडामध्ये सगळं ग्रहण करतात आणि त्या आपल्या नाही ह्याच्यामध्ये पोळ्यामध्ये येऊन उलटी करतात. हे ओरिजिनल आहे. आणि ते उलटी करतात त्या पोळ्यामध्ये. त्यांचं ते घर आहे, सगळं बिल्डिंग्स, सगळ्या बिल्डिंग्स बांधतात. वही नाही एक 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 असे बिल्डिंग बांधतात. आता बिल्डिंगमध्ये संडास बाथरूम असणार की? तुमची व्यवस्था आहे की तुमच्या घरामध्ये? त्यांचं बी संडास बाथरूम असणार. त्या सगळ्या पोळ्यामध्ये संडास बाथरूम सगळं त्यांची व्यवस्था आहे. ते मध काढताना सगळा पोळा अखंड पिऊन काढतात. मग त्यात काय काय आलं? उलटी आली, हे आलं, हे आलं, सगळं त्यातच की. आणि ते आम्ही खातोय. एक गोष्ट लक्षात घ्या, नुसता एक थेंब जरी खाल्ला मधाचा, 7 गावं जाळलेलं पाप लागते. काय म्हणलो? 7 गावं जाळल्यावर जेवढं नाही जीवांची हिंसा होणार आहे, पाप लागणार आहे, तेवढं पाप लागणार आहे एक मधाचा थेंब खाल्ल्यावर. कळलं? समजा मग तुम्ही म्हणाल महाराज औषध सांगतात. एक गोष्ट, औषध सांगितलं तर मध खाण्यापेक्षा नाही गुळाची काकवी घ्यायची किंवा चासणी, हे चालते. आता आम्ही बी अभ्यास केला औषध, आम्हाला बी माहिती आहे. त्यामुळे लगे कारण कुठलं सांगू शकत नाही. त्यामुळे मध कधीच खाऊ नका. अष्टमूलगुणामध्ये पहिलं, जैनांचं पहिलं आचरण काय असतं तर मूलगुणांना ग्रहण करणे पहिलं आचरण आहे. आम्ही नुसतं नावाला नुसतं जैन 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 म्हणाले, काय उपयोग? काही उपयोग नाही. आज तर निश्चितरूपानं आज दुपारी आम्ही सागर धर्मार्मचा स्वाध्याय चालू आहे महाराजांचं, आणि निश्चित रूपानं त्यात आज विषय आलता. विषय काय आलता आज? खरा जैन कोण आहे की नाही याच्यावर एक गाथा आलती. खरा जैन कोण असेल तर निश्चित रूपानं जे जिनेंद्र भगवंत आहेत यांना सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही, तो खरा जैन आहे.
आता ह्यातले किती जैन आहेत सांगा बघ्या. मी म्हटलं नाही पंडित आशाजींनी सांगितले सागर धर्मामृतमध्ये. आम्ही चिंतन करण्याचे लय डीप विषय आहे. आम्ही नुसतं म्हणून काय उपयोग नाही. आज आठवणार नाहीये, आज आठवणार नाही. ज्यावेळी दुसऱ्या गतीला तुम्ही जाचीला जाऊ नये, कोण कल्याण करून घ्यावे याच्यासाठी सांगवले, परंतु तरी ऐकलं नाही, तरी गेला. त्यावेळी ज्यावेळी आठवेल त्यावेळी आठवेल की विद्यासागर महाराज सांगत होते, ऐकलो नाही आणि आमची बोंब ही झाल्या. त्यावेळी म्हणायचं, लावायची एक स्वतःलाच कानपडीत खाण्यादिशी. प्राणी झाला तर जसेल तर जाऊन धडक द्या. महाराज सांगत होते तरी ऐकलं नाही, आमची अवस्था झाल्या म्हणायचं आणि धडक द्यायची. काय सांगावले ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, अष्टमूलगुणांचं पालन पाहिलं पाहिजे. म्हणजे मद्य, मांस आणि मधु ह्या गोष्टी, आणि त्याच्या पुढे 5 उदुंबर फळांचा त्याग. वड, पिंपर, पाकर, कटुंबर, उदंबर ही 5 फळं खायची नाहीत. कारण की का, प्रत्येक क्षणाला त्या प्रत्येक फळामध्ये की नाही, प्रत्येक क्षणाला जीव उत्पन्न होत असतात आणि मरत असतात, म्हणून ते फळ खायचे नाहीत. 5 त्यात निगोदी जीव प्रत्येक क्षणाला असंख्यात उत्पन्न होत असतात आणि मरत असतात, निगोदी जीव प्रत्येक क्षणाला. त्यामुळे ती 5 फळं खायची नाहीत. वड, पिंपर, पाटकर, कुटुंबर, उदंबर ही 5 फळं खायची नाहीत. कधी याला म्हणतात, या 5 फळांचा त्याग, मद्य त्याग, दारू त्याग, मांस त्याग आणि मध त्याग, हे 8चं पालन करणे म्हणजे अष्टमूलगुण म्हणतात. एवढं जरी केलो, दीक्षा घेतली नाही, समजा काय झालं नाही, अष्टमूलगुणाचं पालन करून जर सम्यक्त्वासहित अष्टमूलगुणाचं पालन केलं तर लय मोठं कल्याण. आणि मरताना नुसतं नमो अरिहंतानम म्हणून लय भारी झालं. तेवढं बी येणं लय मोठं पुरुषार्थच आहे. आणखी एक गोष्ट लक्षात या सल्लेखनाच्या वेग नाही, सगळ्यात मग नमोकार मंत्र म्हणत प्राण गेला तर लय उत्कृष्ट मानलं जाते. आणि सचेतिक म्हणजे चेतनापूर्वक त्यांना जागृती असायला पाहिजे त्यावेळी. म्हणून आम्ही म्हणतोय की आम्ही जेवढ्या सल्लेखनं बघितले तर आम्हाला निश्चितपणे आम्ही आमच्या मनाला हे बांधून ठेवलंय, आमचा प्राण जाणार तर बसून कायस्वर्ग मुद्रेमध्ये बसणार आणि नमोकार मंत्र म्हणतच प्राण जाणार. आणि की सगळ्या सल्लेखनं बघितल्यानंतर ती दृढता अंतरंगात आलेली आहे. कधी बी होऊन दे, कधी बी कसं बी झालं तरी उठून बसणार लगेच, सोडणार आहे त्याला. पहिला एक सगळ्यात भावना काय, स्टेप बाय स्टेप जसं प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांनी आहार त्याग करत नियम सल्लेखनापूर्वक यम सल्लेखना गेले, तसं करायची पहिला भावना आहे मनात. उत्कृष्ट पद्धतीनं निश्चितपणे कोणतीही वय्यावरती कोणतीही गोष्ट न करता उत्कृष्ट पद्धतीनं. परंतु तरी बी नाही, निश्चितपणे कधी काय कुठल्या जीवाचं कर्म कधी उद्या येतील, काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे तयारी सगळ्याची ठेवायची. आम्ही बॅग बांधून ठेवले. आता यमदेव येऊन दे नाही तर त्याचा पप्पा येऊन दे, तयारच आहे. हा या, नाहीतर भिवून आम्ही निश्चित रूपाने यमदेव नको, हे माझं मरण येईल काय, मला हे होईल काय, मला ते होईल काय, काय होणार आहे, कधी तर मरणार आहे नका का नाही, सगळी जगणार आहे काय, कोण जगणार नाही, सगळी कधी ना कधी निश्चित रूपाने जाणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या आधीच निश्चित रूपाने सगळी तयारी ठेवा. आम्ही या गोष्टीचं चिंतन आणि मनन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. म्हणून बघा, पहिल्या प्रतिमामध्ये या गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे. जर आम्ही या गोष्टींचं पालन जीवनामध्ये केलं नाही तर जीवनामध्ये काहीही करू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आता दुसऱ्या प्रतिमेचा आचार्य भगवान सांगणार आहे. व्रत प्रतिमाधारी म्हणजे व्रत प्रतिमाधारी काय आहे ते सांगतात. निश्चित रूपानं व्रत प्रतिमा हे काय आहे हे सांगणार आहे. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. निर्तिक्रमण मनोव्रत, निर्तिक्रमण मनोव्रत, निर्तिक्रमण मनोव्रत, पंचकमपि शील सप्तकं चापि, पंचकमपि शील सप्तकं चापि, पंचकमपि शील सप्तकं चापि, धारयते निश्चल्यो, धारयते निश्चल्यो, योऽसो व्रतीनां मतो व्रतिकः,
यो सो व्रती नामन्तो व्रतिकः यो सो व्रती नामन्तो व्रतिकः निर्तिक्रमण मनोरथ पंचकमपि शील सप्तकं चापि धारयते निशल्यो यो सो व्रती नामन्तो व्रतिकः आवाज गेलाय, जेवलाय की नाही? परत एकदा म्हणा बघ्या. आचार्य भगवान समद्गुरू स्वामीजी या गाथेमध्ये म्हणतात, निर्तिक्रमण मनोरथ पंचकमपि शील सप्तकम चापी धारयते निशल्य यो सो व्रती नाम यो सो व्रती नामंतो व्रतिकः. जे काय म्हणलं बघा, यह म्हणजे जो, निशल्य, शल्य म्हणजे 3 शल्य असतात, माया, मिथ्या आणि निदान. 3 शल्य सांगतो काय आहे. माया म्हणजे मायाचारी करणे, मिथ्या म्हणजे मिथ्यात्व, आणि निदान म्हणजे काय माहिती काय? निदान म्हणजे आता का नाही, मी धर्म करतोय, धर्माच्या क्रिया करतोय, ते करत असताना मला इंद्रपद मिळवून दे, मला चक्रवर्ती पद मिळवून दे, मला मोठ्या काहीतरी मिळवून दे, ह्या अपेक्षा करून बांधून का नाही धर्म करणे, याला निदान म्हणतात. तर ही 3 शल्य आहेत. एक बरेच जण का नाही निश्चितपणे या गोष्टी आहेत, या गोष्टीप्रमाणे धर्म करतात, परंतु कोणतेही 3 शल्य रहित. शल्य याचा अर्थ काय म्हणजे? शल्य म्हणजे टोचणे. काटा आत जर नाही मोडला आणि तो तसाच राहिला तर नंतर जसं ठणका मारते की नाही, त्याला शल्य म्हणतात. तसे हे 3 जवळ असलं, माया, मिथ्या आणि निदान असलं तर सारखं टोचते आपल्याला, म्हणून त्याला शल्य नाव दिले. शल्य कळलं? माया, मिथ्या, निदान, ते 3 शल्यानं, जो 3 शल्यानं रहित होऊन, निर्तिक्रमण अतिचार रहित, अनुव्रत पंचकम, जे 5 अनुव्रत आहेत, म्हणजे अहिंसा अनुव्रत, सत्यानुव्रत, आचरणानुव्रत, ब्रह्मचर्यानुव्रत आणि परिग्रह परिमानानुव्रत, हे बघून आलोय आपण पाठीमागं. ते 5 अनुव्रतांना अपि आणि शील सप्तकम. शील सप्तकम म्हणजे काय? जे 7 शील आहेत. कुठले शील? 3 गुणव्रत आणि 4 शिक्षाव्रत. आपण बघून आलोय नव का? आलाय कुठं? मागं बघून आलोय की, बघितलं नाही? तर 3 शिक्षाव्रत आणि 4 गुणव्रत यांना धार येते, धारण करतोय. असो तो व्रतीनाम, व्रतधारी, व्रतिक, व्रत प्रतिमाधारी मत म्हणजे मानला गेला आहे. तोच व्रत प्रतिमाधारी आहे. की निश्चितपणे काय आहे बघा, साध्या गोष्टीमध्ये जो शल्यरहित म्हणजे माया, मिथ्या आणि निदान रहित, अतिचार रहित, 5 अनुव्रत, 7 शिलांना धारण करतोय, म्हणजे 3 गुणव्रत आणि 4 शिक्षाव्रतांना धारण करतोय, तो व्रत प्रतिमाधारी श्रावक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जे श्रावकाचे ही जे गुण सांगितले त्याचं पालन आम्ही जीवनामध्ये करणं आवश्यक आहे, तर निश्चित रूपानं आम्ही व्रत प्रतिमाधारी होणार आहे. तर यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे 3 शल्यांना दूर करणे. शल्य लय अवघड आहे हो. मिथ्या, माया, निदान हे शल्य काढायला पाहिजे. पहिला तो काटा टोचालाय, पहिला जर पायात काटा घुसला असेल, जोपर्यंत काटा निघत नाही पर्यंत ते शल्य टोचणारच आहे, सारखं ठणका मारते. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तेवढं दुखतंय कधी कधी निश्चित रूपानं, कधी कधी काय काय निर्भीड माणसं असते त्यांना काटा बी टोचत नाही सोडा, सांगाले हो. परंतु शल्य असे आहेत की ते जो व्यक्ती ज्या शल्यानं धारण करणार आहे त्यावेळी त्याला ते टोचणारच आहे. ही लिहून ठेवा. माया, मिथ्या, मायाचारी करणार आहे त्याला टोचणारच आहे. मन कधी ना कधी खाणारच आहे, त्यावेळी आत्म्याला टोचतेच. मिथ्यात्व करणार आहे त्यावेळी मन खाणारच आहे, हे चुकीचं करलंय. आणि निदान बांधणार आहे त्यावेळी सुद्धा मन खाणार आहे की बाबा भगवंतांची आराधना भक्ती करल्यास आणि हे मागणं मागल्यास काय उपयोग तुझा. तुमचं तर मत म्हणणार आहे नका. काट्याचं एक वेळ कधी कधी कोणाला मुरदाड माणसांना टोचलं तरी लागणार नाही. आता मीच माझंच उदाहरण घ्या. मी तासगावपासून काटा घेऊन आलतो, पायात किनीत निघला. तिथनं कुंडलचं दर्शन, सगळी गावं, वशी पार्श्वनाथ सगळं करून किनीत आलो, त्यावेळी कळलं काटा घुसलाय.
काटा आतच होता. आणि त्यानंतर मग पोरं काय गप बसते, पोरांनी एवढा डबरा पाडला तरी काटा निघाना. शेवटीला डॉक्टरला बोलवून आणलं आणि मग काटा काढला. एवढा एवढा काटा होता आत. ते बी आत गेलता एवढ्या आतनं डॉक्टरांनी काढला बरोबर. म्हणून त्यामुळं असं मुरदाड माणसं असते त्यांना काटा काय लागत नाही सोडा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, ते कधी कधी लागेल नाही लागेल, परंतु हे शल्यरूपी काटा आहे. तो निश्चितपणे जो व्यक्ती शल्याला धारण करणार आहे त्याला निश्चितपणे टोचणारच आहे. लिहून ठेवा. ते कधी पुढं मागं होईल. तुमच्या जीवनातल्या काटा, सुई, मोळा काय असेल ते किंवा शस्त्र असेल ते कधी लागल न लागेल काय सांगता येत नाही. परंतु शल्यरूपी काटा आहे तो आचार्य भगवान म्हणतात तो टोचणारच आहे. त्यामुळे त्याला पहिला सोडायला पाहिजे. व्रत प्रतिमाधारी बनायचं असेल, कुणाची व्रत प्रतिमा त्याने लक्ष द्या. ज्यांची व्रत प्रतिमा आहे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, पहिला शल्य मनात काय येता राहता कामा नये. काय टोचायला नको सांगाले हो आई, सांगाले हसायला का उगाच. म्हणजे ज्यांना व्रत प्रतिमा घ्यायची आहे भावना आहेत, प्रतिमा घ्यायची भावना आहेत आणि ज्यांनी घेतलेल्या आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं आहे, असे कोणतेही भाव अंतरंगात राहता का म्हणे, निर्विकल्प राहायला पाहिजे. सांगाले हो. तर त्याच्या पुढे जाऊन अतिचार रहित, कोणतेही अतिचार रहित, कुठले अतिचार रहित, अतिचार रहित जे 5 अनुव्रत सांगितले त्यांचे अतिचार बी सांगितले. 5 अतिचार प्रत्येकच आहे. अहिंसा अनुव्रत, सत्यानुव्रत, आचरणव्रत, ब्रह्मचर्यव्रत आणि परिग्रह परिमाणानुव्रत, हे 5 जे व्रत सांगितले त्याचे प्रत्येकाचे 5 अतिचार सांगितले. त्या अतिचार रहित त्या 5 व्रतांना पाळायला पाहिजे दुसऱ्या प्रतिमाधाऱ्याने. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे याचं. त्याच्या पुढे जाऊन सांगितले 3 गुणव्रत आणि 4 शिक्षाव्रत यांना बी धारण करायचं आहे. भावनापूर्वक कोणती चूक न वंता पालन व्हायला पाहिजे. म्हणजे सांगाली हो, जे धारण करणार आहेत त्यांनाच व्रत प्रतिमाधारी म्हणलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाचे असेल त्याने असं पालन करा आणि कुणाचे नसेल त्याने घ्यायची भावना करा, ते असं घ्यायची भावना करा, हे सांगाले हो. म्हणजे चिंतन करायचं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करायचं आहे की आम्हाने घेताना एक गोष्ट लक्षात घ्या, कारण की मागं आपण ज्यावेळी ह्या 5 अनुव्रतांचं, 3 गुणव्रत आणि 4 शिक्षाव्रतांचं कथन बघतो त्यावेळी एका ठिकाणी एक गाथा आलती बघा, की जो व्रत प्रतिमाधारी बनणार आहे तो नियमाने स्वर्गाला जाणार आहे. एक गाथा आलती, मला आठवते ती गाथा एक आलती. निचुरबानं प्रतिमांचं जे कथन चालू होतं त्यावेळी पहिल्यांदा सुरुवातीलाच ती गाथा आलती, की त्यामध्ये आचार्य भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं. 63 नंबर गाथा आहे बघा, 63 नंबर गाथा, 63 नंबरची गाथा. प्रंचानो व्रत निधियो निर्तिक्रमणा फलंती सुरलोकम म्हणले. काय म्हणले की 5 अनुव्रतांना अतिचार रहित जे पालन करणार आहेत त्याचं फल त्यांना काय मिळणार आहे? स्वर्गलोक. सुरलोकम म्हणजे स्वर्गलोक, डायरेक्ट स्वर्गास तिकीट आहे. निर्तिचार प्रमाणे जे नाही पालन करणार आहे त्यांना बघा किती संधी आहे, डायरेक्ट स्वर्गात. तिकीट काय भानगडच नाही, त्यांना तिकीट मिळालं कन्फर्म. मग प्रतिमाधाऱ्यांना जरा कन्फर्म असेल तर महाव्रतींना काय हो, डबल कन्फर्म. AC ह्यानी काय म्हणते ते सेकंड क्लास आणि 1 क्लास काय काय असते की तशानं जातील. आम्ही तर ACतनं, आणि AC ती बी ACतल्या रेल्वेतल्या ACत बसणार नाही. हे रेल्वेत बसले तर आम्ही विमानात जाणार डायरेक्ट, सुट्टी नॉट. त्यामुळे चिंतन करा. अजून कोणाचे भाव असले तर मंडप आहे. हां, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, निर्तिचारपूर्वक या सगळ्या गोष्टींचं पालन करण्याची भावना आजपासून मनात. एक गोष्ट लक्षात घ्या, मी सांगाले म्हणून या गोष्टी नको, मला धर्मामध्ये पुढे जायचं आहे किंवा निचुरवाना आचरणामध्ये पुढे जाऊन भविष्यामध्ये माझ्या जीवनाचं मला कल्याण करून घ्यायचं आहे, ह्या भावनेसाठी ही स्वीकारा. स्वर्गात जातोय याच्यासाठी नकोय. भविष्यामध्ये मोक्षाची भावना ठेवा की मला मोक्षाला जायला पाहिजे, मला कायमस्वरूपी सुख मिळायला पाहिजे, या अपेक्षेने भावना ठेवा की मी प्रतिमा धारण करणार, मी सम्यक दृष्टी बनणार, मी महाव्रती बनणार. ही भावना आत्तापासून ठेवा. कारण की भावना ठेवल्याशिवाय की नाही काय गोष्टी प्राप्त होणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींची भावना ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळं पहिलं आमच्या जीवनामध्ये या गोष्टींची भावना ठेवणं आवश्यक आहे. आणि व्रत प्रतिमाधाऱ्यांना या 12 व्रतांचं पालन करायला मिळतंय. पुढं जाईल तसं एक एक प्रतिमा वाढत जाणार आहे. त्यांचं निश्चितपणे बऱ्याच प्रतिमांचं वाढत जाईल तसं त्यांची विशुद्धी वाढत
जशी प्रतिमामध्ये पुढे जाईल व्यक्ती तसं त्यांची विशुद्धी अंतरंगाची वाढत जाणार आहे. कारण की पहिली प्रतिमा आहे 25 दोषांना रहित सम्यदर्शनाचं पालन आणि संसार, शरीर, भोग, इंद्रिय याच्यापासून विरक्त व्हायचं आणि अतिचार रहित 25 दोषांना रहित सम्यदर्शनाचं पालन करायचं. ही पहिली प्रतिमा आहे. तेवढी विशुद्धी तिथं वाढणार आहे. दुसऱ्या प्रतिमेमध्ये 5 अनुव्रतांना आणि 3 गुणव्रत आणि 4 शिक्षा व्रतांना निश्चितपणे निर्तिचारपूर्वक पालन करणे ही दुसरी प्रतिमा आहे. त्यात विशुद्धी वाढणार. कारण की पंचम गुणस्थानामध्ये मी मागच सांगितलंय. समजा उदाहरण देतो. आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांतचक्रवर्ती देवांनी गोमटसार कर्मकांडजी या ग्रंथामध्ये म्हणलेलं आहे. आचार्य भगवान म्हणतात की काय म्हणलेलं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या. साधारण मिथ्यादृष्टी जो व्यक्ती आहे तो अनंत 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 असं अनंत वेळा म्हणायचं. काय म्हणलो मी? काय म्हणलो कळलं? अनंत 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 असं अनंत अनंत वेळा म्हणायचं. एवढ्या वर्ष ज्याचं अनंत याचा अर्थ काय माहिती काय? ज्याचा अंत नाही त्याला अनंत म्हणतात. असं अनंत अनंत वेळा एवढ्या वर्ष नाही मिथ्यादृष्टी जर साधना करत असेल, ध्यान तप साधना एवढ्या वर्ष आणि नुसता सम्यक दृष्टी श्रावक भोजन नाही बघून करलाय तर त्याची साधना त्याच्यापेक्षा लाखो वर्षांना उत्कृष्ट आहे. सम्यक दृष्टी श्रावक आहे तो निश्चितरूपानं असंख्यात वर्ष साधना करलाय. त्याच्यापेक्षा निश्चितरूपानं जो प्रतिमाधारी श्रावक आहे तो भोजन बघून नुसता करलाय तर त्याची साधना श्रेष्ठ आहे. नुसतं भोजन करण्याची साधना सांगावी. आणि जो निश्चितरूपानं प्रतिमाधारी श्रावक आहेत ते कणी असंख्यात वर्षामध्ये कणी निश्चितरूपानं जेवढी साधना करल्यात तप करल्यात त्याच्यापेक्षा दिगंबर मृणाज नुसता कणी बघून आहार करल्यात ती साधना त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. साधना करणं तर लई लांब आहे. हे नुसतं हे गणित सांगितलं साधारण. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. वर पायरीवर जायचा प्रयत्न करायचा, वर जायचा प्रयत्न करायचा. आपल्याला तिथंच राहायचं नाही. जेवढ्या वर जाईल तेवढं नाही विशुद्धी आणि तेवढं निश्चितपणे पुण्यफल आणि तेवढ्या प्रमाणात निश्चितपणे कर्माची नियोजन होणार आहे याच्याकडे आमचं लक्ष असायला पाहिजे. नाहीतर अनादी काळापासून समजा तुमच्या शाळेमध्ये तुमचा मुलगा पहिलीतच लई वर्ष राहिला तर कुठं काढशीला की? पहिलीच राहायचं सोडा. नापास झाला तर किंवा मार्क कमी पडले तर कुठं काढतात? आणि नापास व्हायचं तर लई लांब. नुसतं मार्क जरा कमी पडले तर कुठं काढतात? आणि तुम्ही अनादी कालापासून त्याच वर्गात आहे किंवा टक्केवारी बी वाढली नाही. पहिली तर लई लांब. बालवाडीतच आहे अजून आम्ही. काय उपयोग हो? तुमच्यात स्वतःला कधी काऊन घेतलंय? कावला कधी? इथं का राहिलाय? वर जा अभ्यास कर जरा म्हणला कधी? आमच्याला तेवढं म्हणायचं नाही. दुसरं काय करत असत त्याला म्हणा. हे बघा म्हणजे माझं तेवढं पोरगान दुसऱ्याचं ते काढतं. हे मराठी मन आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. पहिल्यापासून मनाला टोचा की अनादी काळापासून निश्चितपणे संसारामध्ये त्याच अवस्थेमध्ये आम्ही राहिलोय. त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ आम्ही करणं आवश्यक आहे. जेवढ्या प्रमाणात आम्हाला तेवढ्या प्रमाणात पुढे जाण्याचा पुरुषार्थ करता येईल तेवढ्या प्रमाणात निश्चितपणे तो पुरुषार्थ करण्याची आवश्यकता ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही आमच्या जीवनामध्ये जेवढ्या प्रमाणात व्रत प्रतिमाधारी बनेल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान सामायिक प्रतिमाधारीचं स्वरूप सांगणार. तिसरी प्रतिमा ही सामायिक प्रतिमा. सामायिक प्रतिमा तिसरी आहे. पहिला काय म्हणतात? पहिला गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय म्हणलेलं ते बघूया. चतुरावर्त त्रितयश चतुरावर्त त्रितयश चतुरावर्त त्रितयश चतुप्रमाण स्थितो यथा जात चतुप्रमाण स्थितो यथा जात चतुप्रमाण स्थितो यथा जात सामायिको द्विनिषिद्धस सामायिको द्विनिषिद्धस सामायिको द्विनिषिद्धस
स्त्रीयोग शुद्ध शुद्ध स्त्री संध्यमभिवंदी स्त्रीयोग शुद्धि स्त्री संध्यमभिवंदी त्रियोग शुद्धि स्त्री संध्यमभिवंदी चतुरावर्त तृतीय चतुः प्रमाणः स्थितो यथा जात सामायिको द्विनिषद्ध त्रियोग शुद्ध स्त्री संध्यमभिवंदी बाजार उद्या आहे तर आचार्य भगवान समद्वर स्वामीजी सांगायला चतुरावर्त तृतीयश चतुः प्रमाणः स्थितो यथा जात सामायिको द्विनिषद्ध स्त्री योग शुद्ध स्त्री संध्यमभिवंदी. इथं आचार्य भगवान काय म्हणतात चतुरावर्त तृतीय म्हणजे चतुरावर्त तृतीय म्हणजे काय चारही दिशामध्ये 3-3 आवर्त करणारा चतुप्रमाण आणि काय 4 श्रीनुती नमस्कार करणारा द्विनिषेध्य. द्विनिषेध्य म्हणजे काय पद्मासन अथवा खडगासन लावून त्रियोग शुद्ध मन वचन काय या योगाच्या सगळ्या सावध व्यापारापासून रहित होऊन त्रिसंध्य अभिवंदी प्रातः मध्यान्ह आणि सायंकालमध्ये सामायिक नमस्कार करणारा सामायिक प्रतिमाधारी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या चारी दिशेंना 3 आवर्त आणि 3 शिरोन्नती सांगितल्यात. 3 आवर्त शिरोन्नती ही सगळं शिकवली विदर्शलक्षणामध्ये. 3 आवर्त याचा अर्थ असं कारण की ज्यांच्या हातामध्ये पिंची कमंडल येणार आहे आणि जे प्रतिमाधारी असणार आहे त्यांनी आपली दिवसभराच्या सगळ्या क्रिया करत असताना 3 आवर्त आणि शिरोन्नती पूर्वकच करायला पाहिजे. नियम आहे मामी सांगाले हो. भक्ती करत असताना सुद्धा भक्तीचा काय स्वर्ग आहे हा 3 आवर्त 1 शिरोन्नती पूर्वकच पाहिजे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठली वंदना करले कुठली आराधना करले कुठली क्रिया करले कुठली चर्या करले हे तर सामायिकचं सांगितले परंतु दिवसभरामध्ये की नाही त्या आवर्त आणि शिरोन्नती पूर्वक जेवढे कायस्वर्ग ज्या व्यक्तीने सांगितले तेवढे कायस्वर्ग व्हायलाच पाहिजे. दिगंबर महाराजांना 28 सांगितलं दिवसभरात या सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. त्यात कोणत्याही बदल होता कामा नये. त्यामुळं ज्यांच्या हातात पिंची कमंडल असेल ज्यांनी प्रतिमाधारी बनले आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की 3 आवर्त शिरोन्नती ही विसरता कामा नये. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आम्ही निश्चितरूपाने या 3 आवर्त आणि शिरोन्नती पूर्वकच सगळ्या क्रिया करायला पाहिजे. इथं सामायिकचं काय सांगितले चारी दिशेंना मी शिकवले तुम्हाला सामायिक कसं करायचं. तर 4 दिशेला पूर्व दिशेला प्राग दिगंतरे केवली जिने सदा साधुगण देवा ए सर्वदी समृद्धाय योगी गणास्थानामध्ये हे 3 आवर्त शिरोन्नती 3 आवर्त शिरोन्नती 3 आवर्त शिरोन्नती म्हटल्यानंतर उभारून कायसर करायचा. हे पूर्व दिशेला परत खाली बसायचं. ते झाल्यानंतर परत 3 आवर्त 1 शिरोन्नती 3 आवर्त 1 शिरोन्नती 3 आवर्त 1 शिरोन्नती मग खाली बसून एक कायस्वर्ग. हे झालं. असं दक्षिण ते झाल्यानंतर दक्षिण दिशेला मुख करायचं. 3 आवर्त 1 शिरोन्नती 3 आवर्त 1 शिरोन्नती 3 आवर्त 1 शिरोन्नती करून एक उभारून कायस्वर करायचा. दक्षिण दिशेला बसायचं नाही. दक्षिण दिशेला उभारून करायचा. परत पश्चिम दिशेला 3 आवर्त 1 शिरोन्नती 3 आवर्त 1 शिरोन्नती 3 आवर्त 1 शिरोन्नती एक उभारून कायस्वर्ग. परत उत्तर दिशेला यायचं. पश्चिम दिशेला बी खाली बसून करायचं नाही. उत्तर दिशेला यायचं. उत्तर दिशेला जसं पूर्व दिशेला करतं 3 आवर्त 1 शिरोन्नती 3 आवर्त 1 शिरोन्नती 3 आवर्त 1 शिरोन्नती एक उभारून कायस्वर्ग आणि मग बसून 3 आवर्त 1 शिरोन्नती 3 आवर्त 1 शिरोन्नती 3 आवर्त शिरोन्नती एक बसून एक कायस्वर्ग आणि मग पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून एक कुठलं तर आसन जर खडगासनमध्ये उभारायचं असेल तर खडगासनमध्ये जसं उभारायचं तसं उभारायचं. ते आसन एकदा लावला त्याच्या आधी निश्चित रूपानं देववंदना केली नसेल देववंदना आधी केली असेल तर ठीक आहे नसली तर मग सामायिक पाडते म्हणून एकदा उभारला की कमीत कमी 48 मिनिटं जास्तीत जास्त 2.5 तास तसंच उभं राहायचं. काहीच हलवायचं नाही. बसला असं बसलाय तर असंच 48 मिनिटं कमीत कमी बसायला पाहिजे. कारण की सामायिकची 3 जगन्य मध्यम आणि उत्कृष्ट सामायिकचे विधी सांगितले. 3 जगन्य सामायिक याचा अर्थ आहे कमीत कमी 48 मिनिटं करणे. मध्यम सामान्य 1.5 तास करणे आणि उत्कृष्ट सामायिक 2.5 तास करणे. फक्त पृथ्वी तलावर दिगंबर वेशामध्ये उत्कृष्ट सामायिक कोणी केला असेल तर संत शिरोमणी आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी कायम 2.5 तासाचं आजन्म जोपर्यंत दीक्षा घेतल्यापासून पूर्ण आजन्मामध्ये सल्लेख ना होऊसपर्यंत आजन्म 2.5 तासाचीच सामायिक आचार्य भगवंतांनी केलेले आहे.
आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. बाकीचे कुठले मध्यम असतील, जगन असतील, परंतु उत्कृष्ट सामायिकमध्ये फक्त एकच व्यक्ती होऊन गेलेत असंच निश्चित रूपानं दिसतंय. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या सामायिकचे विधी आहेत, अशा पद्धतीने सामायिक करायचं आहे. हे चारी दिशेचे वंदना केल्यानंतर एकदा बसलं की खडगासनमध्ये उभा नसला. महिलांची अवस्था मी मागच सांगितलं, महिलांनी बाहेर लोकांच्या मध्ये नाही उभारून सामायिक करायचं नाही. महिलांसाठी लोकांच्या मध्ये जर सामायिक करणार असेल तर बसून एकच क्रिया आहे. पद्मासन असेल, या पद्मासनमध्ये अर्ध पद्मासनमध्ये सुखासनमध्ये जसं बसणार आहे तसंच 48 मिनटं, 1.5 तास किंवा 2.5 तास बसायचं. इथं आहे ती तास 1 तासभर क्लास घेताय ती बसायचं होत नाही, आणि तुम्ही सांगाल 1.5 तास आणि 2.5 तास. एक गोष्ट लक्षात घ्या, परंतु दीक्षा घेतल्यावर हे करायलाच पाहिजे. त्यातनं सुटका, प्रतिमा घेतल्यावर हे करायला सुटका, चिंतन करायचं आम्ही या गोष्टीचं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या क्रिया सांगितल्या तशाच करायला पाहिजे. आणि सामायिक प्रतिमा ही तिसरी प्रतिमा आहे. ज्यांची दुसरी प्रतिमा असेल त्या दुसऱ्या प्रतिमाने 2 टाइम सामायिक करायचे आहे, आणि तिसरी प्रतिमा ज्यावेळी होईल त्यावेळी 3 टाइम सामायिक करायलाच पाहिजे त्यांना. ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं तिन्ही दिशेचं हे चारही दिशेचं झालं. बसल्यानंतर निश्चितपणे पद्मासन खडगासनमध्ये मन, वचन, कायाला या सगळ्या व्यापाराला थांबवायचं. मनाला स्थिर करायचं, वचनाला बंद करायचं, आणि कायाला सुद्धा स्थिर करायचं, हलवायचं नाहीतर काय सांगाले असं होत नाही. किंवा वर्ण कॉकरेज, उंदीर पडला तर पळत सुटणे, अशा गोष्टी कुठल्या करायच्या नाहीत. काहीच झाले तर तसंच स्थिर राहायला पाहिजे. याला ओरिजिनल सामायिक म्हणतात. की अशा पद्धतीनं 3 काळामध्ये प्रातःकाल, मध्यान्हकाल आणि सायंकाल. प्रातःकालमध्ये 5 ते 6 ही वेळ आहे, 5 ते 6 या वेळेत करायचं आहे. मध्यान्ह काळामध्ये 12 ते 1 सांगितलेलं आहे. संध्याकाळामध्ये मग काही जण 6 ते 7 म्हणतात, 6:30 ते 7 म्हणतात, काही जण 7 ते 8 म्हणतात, काही जण 8 ते 9 म्हणतात. कुणाला कसं वाटते, म्हणजे त्यांच्या गुरूंची परंपरा असेल तसं करा. त्यामुळे या गोष्टीत या तिन्ही काळामध्ये सामायिकचा नमस्कार करणे याला सामायिक प्रतिमा म्हणलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याला सामायिक प्रतिमा तरी म्हणतात. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सामायिक प्रतिमा घ्या अथवा न घ्या ते एवढं गरजेचं नाही, परंतु तुमच्या जीवनामध्ये नाही जेवढ्या वेळेला जमेल तेव्हा सामायिक केलं तर लई उत्कृष्ट आहे. कारण ही सामायिकची प्रक्रिया म्हणजे काय माहिती आहे काय, तुमच्या अंतरंगाला पूर्ण उज्ज्वल बनवण्याची सगळ्यात उत्कृष्ट क्रिया, तुमच्या शरीराला उत्कृष्ट बनवण्याची आणि तुमच्या वचनाला उत्कृष्ट बनवण्याची क्रिया म्हणजे सामायिक आहे. महाराजजी 1 टाइम आहार करून 2-4 टाइम बोलून बाकीच्या सगळ्या क्रिया बाकींच्यावर बोलून त्यांचा स्वाध्याय, त्यांच्या आवश्यक क्रिया, त्यांच्या बाकीचे लिखाण, वाचन या सगळ्या क्रिया करून सुद्धा निश्चितपणे महाराजजी नाही एवढं दृढ संकल्पित किंवा व्यवस्थित कसं राहतात याचं मूळ कारण आहे सामायिक. ही गोष्ट लक्षात घ्या. 3 टाइम सामायिक हे करावंच लागतंय. 3 टाइम करायला पाहिजे. त्या सामायिक टायमामध्ये सामायिक तुमच्या भाषेमध्ये सामायिक काय हे सांगायचं म्हटलं तर एनर्जी भरण्याचं सगळ्यात मोठं साधन. तुम्ही एनर्जीच भरत नाही, नुसता पळताय, नुसता एनर्जी खर्च करलाय, भरायचं काही नाहीच, नुसता खर्च करायचं. काय होणार मग, गाडी मोडणारच की. चालेल गाडीमध्ये पेट्रोलच घातलं नाही तर काय उपयोग आहे हो, किती बी चालू करा पळणार आहे. 3 काळात पळणार नाही. जोपर्यंत त्या गाडीमध्ये पेट्रोल नसणार आहे तोपर्यंत गाडी पोहोचणार. तसं मनुष्य जीवनाला जर नाही पेट्रोल रूपी सगळ्यात मनुष्य जीवन चालवायचं असेल पेट्रोल म्हणजे सामायिक आहे, साधना, ध्यान आहे. आज बरीच जण का आजारी पडले आहेत, का रोगी व्हायले आहेत, का निश्चितपणे त्यांचे शरीर साथ देणार, याचं मूळ कारण आहे आज ह्या सगळ्या गोष्टी निघून चालल्यात. ध्यान करणार, सामायिक करणार. पहिलाच तुमच्या बुजुर्ग माणसांना विचारा, त्यांचे आई वडील त्यांच्या घरात प्रत्येक गावात प्रत्येक घरात प्रतिमाधारी होते. त्यामुळे त्यांचं बघून घरातले बाकीचे लोक बी नाही प्रतिमाधारी नसले तरी सामायिक करायचे. त्यामुळे सगळ्यांचे भाव विशुद्ध ते शुद्ध राहायचे. आता सगळंच बिघडले, सगळ्याचा बट्ट्या बोल आणि बोंबा बोंब मराठी भाषेत. का, कारण की निश्चितपणे सामायिक प्रतिमाधारी मोजकेच आहेत. आज बोटावर मोजण्यावे प्रत्येक गावात आहेत. काय सांगा, पहिला आचार्य महाराज आमचे गुरु महाराज सन्मत सागर महाराज कायम सांगायचे की पहिला प्रत्येक घराघरामध्ये महाराजांना सुद्धा कधी विकल्प नाही, आहार करायला सांगायची काही गरजच नव्हती. आणि की प्रतिमाधारी ज्या घरात आहेत त्यात शुद्ध आहार होणारच आहे. महाराज कर धरले की चाललेच की. कधी कधी अशी बी साधना करू शकतात महाराजजी, कर धरले तर कुठं प्रतिमाधारी त्या गावात जाऊन त्या प्रतिमाधाऱ्यांच्या दारात उभं राहू शकतात.
शास्त्रात सांगितले त्यांना. आता कुठल्या गावात समजा आहार मिळाला नाही, 2 चौक्या असले, दोन्ही चौक्यात अडचण आली तर तिथनं कर धरून दुसरं शेजारचं जवळ गाव असलं तर त्या गावात जाऊन प्रतिमाधारी माहीत असतील तुम्हाला प्रतिमाधारी आहेत, तिथं दारात जाऊन उभारलं तरी त्यांची साधना चालू शकते. कारण प्रतिमाधारी काय करणार आहेत, शुद्ध भोजन तयार करून ठेवणार आहेत. जर महाराजजी आले तर त्यांच्यातलेच नाही, महाराजजी काय करतील, त्यांना प्रतिमाधाऱ्यांना ठेवून जेवढं आपल्यासाठी आवश्यक असेल तेवढं खातील आणि येतील. आहार हो. आज प्रत्येक गावात प्रतिमाधारी नाहीत म्हणून महाराजांना चौका या व्यवस्था सगळ्या बनवाव्या लागतात. पहिला तशी व्यवस्था नव्हती. प्रत्येक गावागावात घराघरात प्रतिमाधारी व्रती श्रावक होती, त्यामुळे काय करायचीच गरज नाही. आणि कुठल्या महाराज येणार आहेत निरोप द्यायची काय गरज नव्हती. आणि तेव्हा कुठलं टेलिफोन व्हॉट्सअप फोन असलं काय होतं वे, गाडी घोडा तेव्हा काहीच नव्हतं. महाराजजी सगळी माणसं बी चालत यायची. त्यामुळे महाराज जे आले प्रतिमाधारी प्रत्येक गावात आहेत. काय उद्या त्यांच्या त्यांच्याप्रमाणे करणार आहेत, ज्यांच्यात नियम पटेल, ज्यांच्यात आहार होईल तिथं आहार करणार आहेत आणि सोडणार आहेत या गोष्टी. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये सामायिक प्रतिमा घ्या अथवा न घ्या, व्रत प्रतिमा घ्यायची आवश्यकताच आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्हाला वाटतंय त्यावेळी निश्चितरूपानं तुम्ही प्रतिमा घ्यायलाच पाहिजे. परंतु सामायिक तर ही विधी सारखं करायला पाहिजे तुम्ही. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्हाला जेवढ्या काळात जमेल तेवढं आम्ही सामायिक करणं आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा करायचा प्रयत्न करा. किती चांगलं वाटते बघा सामायिकला बसल्यावर. आता परवा 9 देवता आराधना महासंमध्ये सकाळी ध्यान आणि योगाचे क्लास चालू होते बघा. त्यांना विचारा सामायिकला एक दिवस सामायिकची अवस्था कसं ध्यानामध्ये घेतलं त्यावेळेस सामायिकमध्ये निश्चितपणे किती आनंद आणि किती शांत वाटलं. त्या 9 दिवसात कसं वाटलं, सुंदर वाटलं. का वाटलं, कारण की ह्या सगळ्या गोष्टी आत्म्याशी निगडीत आणि शरीराशी निगडीत आहेत. ती निश्चितपणे आपल्या शरीराला रिचार्ज करण्याची क्रिया आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये निश्चितपणे ध्यान योगा सगळंच विसरून गेलो. सामायिक चिंतन मनन या सगळ्या गोष्टी विसरून नुसता जे करायचं नुसता दिवसभर धावपळ 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 मग हँग होत आहे की कधी जर ताराने फिजा ओढतात मग कृपामध्ये घालायला लागते. सांगलीमध्ये सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे खोल्यांचं. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्या आधीच नीट जेवढं चिंतन करता येईल. सामायिकमध्ये काय होते माहिती आहे का, समजा सामायिकमध्ये बसलाय सगळं मनोवचन कायला स्थिर करून, आता नको असेल त्या गोष्टी जरी विकल्पित असेल तर त्यावेळी तुम्ही काढून टाकू शकताय की नाही, सहजच 101%. त्यामुळे याचं चिंतन करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सामायिक अशी एक विधी आहे की तुमच्या अंतरंगाला मनाला वचनाला शुद्ध करण्याची सगळ्यात मोठी पर्वणी काय असेल तर सामायिक आहे. त्यामुळे जीवनामध्ये प्रथमाचार्य शांतीसागरांचा उपदेश तुमच्या मंदिरात लिहिलाय काय, आहे काय, बघितलंय? कुठं आहे? मंदिरात आहे म्हणलं बघा. मंदिरात आहे वे. कुठं आहे? हॉलमध्ये आहे. हॉलमध्ये जागा असले तर माहीत असणार आणि वाचलं असलं तर माहीत असणार. तर प्रथमाचार्य शांतीसागरांचा अंतिम उपदेश लिहिला आहे तिथं. त्या अंतिम उपदेशामध्ये शांतीसागर महाराजांनी ध्यान करा ध्यान करा ध्यान करा ध्यान करा किती वेळा शब्द सांगितले बघा जरा. 1 तास नाही जमले तर अर्धा तास करा, अर्धा तास नाही जमले तर 20 मिनिटं करा, 20 मिनिटं जमले तर 10 मिनिटं करा, 10 मिनिटं जमले तर 5 मिनिटं तर करा. करायला पाहिजे का नको? करायला पाहिजे. प्रथमाचार्य शांतीसागर एक असे व्यक्तिमत्व होते, स्वाध्याय ध्यान ज्ञान या सगळ्यामध्ये प्रवीण व्यक्ती होते. आणि त्यांनी जाताना अंतिम उपदेशामध्ये सांगितले तुमचं कल्याण करायचं तर या मार्गावर जावा तर कल्याण होणार आहे. आम्ही तरी सुद्धा सांगून गेले निघून. त्यांनी सांगून निघून गेले, आचार्य विद्यासागर सांगून गेलेले, आचार्य सन्मतसागर सांगून गेले, तरी बी आम्ही ऐकायला तयार नाही. मग काय पुढच्या ज्या परिणाम होणार आहेत त्या परिणामाला भोगायला तयार राहावा. आम्ही काय सांगणार आहे, नाही ऐकला ठीक, नाही ऐकला हाना गाडी. महाराज सांगाले बाबा या गाडीला कुणा नाही, हाणू नकोस गाडी, ले पळवू नकोस, चाक निघल पडचीला, हाणणार आहे हाना. सांगालोय हे 2 पेले आहेत, यामध्ये अमृत आहे, यामध्ये विष आहे, हे विष पिऊ नको. नाही तेच पिणार पी. आता नाही म्हणाल सांगाले विष आहे ऐकायला तयार नाही तर काय पिणार म्हटलं पी म्हणायचं. चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट समजायला पाहिजे आम्ही काय अमृत आहे काय विष आहे, खरं खोटं काय आहे, काय ज्ञान अज्ञान काय आहे, मिथ्यात्व सम्यक्त्व काय आहे, प्रकाश काय आहे, अंधार काय आहे, सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. याच्यासाठी सामायिक आवश्यक आहे. जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा.
मी एवढीच भावना करतो की तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये अशी भावना करचेला की मला निश्चितरूपानं या व्रत प्राप्त व्हावी तेवढी भावना मी करतोय आणि निश्चितरूपाने या भावनेच्या माध्यमातून मी सुद्धा प्रतिमाधारी बने एवढी भावना अंतरंगात करा आणि तुम्ही सुद्धा प्रतिमाधारी बनावे तेवढी भावना करतो. तुझे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की